हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मॉर्निंग रुटीन सुरू झालंय आणि चहा वगैरे सुद्धा आमचा पिऊन झालाय आणि आज आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे कारण नेक्स्ट वीक एक फॅमिली फंक्शन आहे. सो त्याची शॉपिंग करायची आहे. पण त्याच्या आधी पटकन ब्रेकफास्ट करते आणि ब्रेकफास्टला करणार आहे आज मी मस्त कांदे पोहे आणि नेहमीच पोह्यांसाठीचं जे साहित्य असतं, जाडे पोहे घेतलेत, 4 कांदे घेतलेत, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. सो मी पटकन आता पोह्यांच्या तयारीला लागते आणि वीकेंडला सुरुवात झाली आहे मस्त. ॲक्च्युली आपल्या सगळ्यांनाच लागून सुट्टी आली आहे. पुष्करला सुद्धा आज सुट्टी आहे. सो मस्त जरा निवांत दिवस आहे आणि तसाच माझी कामं सुद्धा आवरून झाली आहे. शॉपिंगसाठी बाहेर जायचंच आहे पण म्हटलं जरा छान ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊया आणि मग बाहेर पडूया. सो मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. संध्याकाळी थोडीशी बाबांकडे सुद्धा एक चक्कर मारणार आहे कारण जनरली काय होतं, माझं सुद्धा वीकेंडलाच जाणं होतं. राहुलला सुद्धा आजोबांना भेटायचं असतं. सो जरा एक संध्याकाळी तिथे सुद्धा एक चक्कर मारणार आहे. आज मी पाणी पितोय आणि आम्ही खेळायला बाहेर जाणार आहे आणि नंतर ब्रेकफास्ट करून दुपारी थोडासा आराम करणार आहे. आज ब्रेकफास्टला पोहे करणार आहे. सो पोहे भिजत घातलेत एकीकडे, कोथिंबीर सुद्धा धुवून ठेवली आहे. बारीक असा जरा कांदा चिरून घेते. सगळी चिराचिरी करून झाली आहे. पटकन आता पोहे फोडणीला घालते. राहूसाठी थोडेसे वेगळे करते, कमी तिखट म्हणून. आधी राहूचेच करून घेते. राहूला प्रचंड आवडतात असे फोडणीचे पोहे. आणि मला बऱ्याच कमेंट्समध्ये विचारलेलं की अंकिता, राहूसाठी तू जे बनवतेस ते कसं बनवतेस? अगदी सिंपल आहे. आपल्याला जे बनवते तेच मी त्याला सुद्धा करते. फक्त जर लाल तिखट घालत असेल तर थोडंसं घालते. आता इथे पोहे करते सो ह्यात मी मिरची नाही घातली आहे. सो असंच बेसिक डिफरन्स आहे. बाकी तो सगळं खातो. आणि त्याच्या टिफिनसाठी सुद्धा तू भाज्या कशा बनवतेस किंवा तो टिफिन तू कसा रेडी करतेस हे सुद्धा मला अनेक जणांनी विचारलंय. तर एकदा मी त्याच्यावरती इन डिटेल ब्लॉग नक्की शेअर करेन. जरा कांदा इथे शिजायला ठेवलाय. एकीकडे आता आमचे पण पोहे पटकन फोडणीला घालते. सो आता आमच्या सुद्धा पोह्यांना फोडणी घालते. जरा कांदा शिजायला झाकण ठेवते. कांदा मस्त शिजलाय. आता यात मी थोडीशी हळद घालणार आहे. पोहे घातले, चवीनुसार मीठ, थोडीशी साखरेची कणी घालते आणि भरपूर कोथिंबीर. छान सगळं मिक्स करून घेते आणि परत एकदा पोह्यांना वाफ आणायला ठेवते. तर पोहे तयार आहेत, वाफ आणायला ठेवलेत आणि आता मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. नंतर जरा हे सगळं ओटा क्लिनिंग सुद्धा करून घ्यायचंय. सो सकाळी मस्त ब्रेकफास्ट झाला. त्याच्यानंतर थोडीशी घरातली कामं, लंच सुद्धा झालं, थोडासा आराम सुद्धा झालाय आणि थोडं प्लॅन चेंज केलाय. सो आता शॉपिंगसाठी आम्ही बाहेर पडतोय. सो मेनली जरा आधी लोकल मार्केटमधलं जे जे शॉपिंग करायचं ते आज आम्ही करणार आहोत. आणि जसं सांगितलं की फॅमिली फंक्शन आहे सो जरा सगळं ट्रेडिशनल लुक्स आहेत. तर जरा आता साड्या बिड्या दुपारी मी जरा ती कामं केली आहेत. सो काही साड्या इस्त्रीला द्यायच्या आहेत. काही ज्या साड्या आहेत माझ्या त्याला फॉल बिडिंग करायचं कारण ओपन सुद्धा केलेल्या नाही आहेत त्या. ब्लाऊज पीस आहे ॲक्च्युली माझ्याकडे, मला ते शिवायला सुद्धा टाकायचं आहे. पण थोडं बघणार आहे, मला 1-2 रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा बघायचे आहे. बट सगळं बरोबर घेऊन जाते आणि थोडं कसं आहे, आम्ही तिघं, मी, पुष्कर आणि राहू, आमच्या तिघांचंही शॉपिंग करायचं आहे. पण फिक्स काही केलेलं नाही आहे. ज्या वेळांमध्ये जे जे बसेल ते आजच्या या दिवसात करणार आहोत. सो तीच सगळी माझी तयारी चालू आहे. जरा सगळ्या साड्या वगैरे इथे काढून घेते म्हणजे मला जरा लक्षात येईल कशावर काय घ्यायचं आहे.
आणि हे तर सगळं फंक्शन रिलेटेड झालं, पण थोडीशी बाकीची घरातली सुद्धा कामं आहेत रेग्युलर. इस्त्रीचे कपडे दिलेत ते आणायचे, तर दूध अंडी वगैरे आहेत. आणि जसं सकाळी सांगितलं की बाबांकडे सुद्धा एक फेरी मारायची आहे. सो सगळी ही आत्ता आमचा वेळ हा सगळा बाहेर जाणार आहे. सो कसं काय वेळांमध्ये मॅनेज होते ते आत्ता आम्ही करणार आहोत. पण त्याच्या आधी पटकन रेडी होते, हे जरा सगळं एका बॅगमध्ये व्यवस्थित घेते. सो हे आता सगळं एक एक करून व्यवस्थित जरा वेगवेगळ्या बॅगा त्याच्या भरते, म्हणजे मला पटापट तिथे उतरलं की त्या साड्या वगैरे देता येतील. सो सगळ्या साड्या मी आधी ह्याच्यात ठेवते. आणि ही सुद्धा एक बॅग घेते, कारण आता आम्ही तसे बराच वेळ बाहेर आहोत. सो राऊचं जरा थोडं सामान ह्यात घेते, एक्स्ट्राचे रुमाल वगैरे. सो मी तयार झाली आहे. आणि मला बरेच जणांनी विचारलंय की अंकिता तू हे घड्याळ कुठून घेतलंयस. सो मी हे ऑनलाईन ॲमेझॉनवरनं घेतलंय, जॉकर अँड विचचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि राऊ सुद्धा तयार करते, ड्रेस त्याला घालून ठेवलाय, फक्त जरा केस वगैरे विंचरते. आणि त्याचं एक असतं, आई बाबांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं की मला सुद्धा बोलायचं असतं. सो त्याला पण मग मध्ये मध्ये आम्ही घेत असतो. कुठे जातोस? मी आता पहिला आब्बाकडे चालले. त्याचं म्हणणं आहे की मला पहिले आब्बाकडे सोडा आणि मग तुम्ही तुमची कामं करा. सो अकॉर्डिंगली आम्ही काहीतरी प्लॅन करतोय. सो निघतो आता. सो आता मी निघतोय, पटकन जाऊन येतो. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. आणि जसं मगाशी सांगितलं की पहिले जातोय आम्ही बाबांकडे, कारण राहुल आधी तिथे खेळायचंय. सो त्याला तिथे सोडणार आहोत आणि मग मी माझी बाकीची सगळं कामं करून घेते. सो स्टे ट्यून्ड. सो बाबांकडे आम्ही पोहोचलो. तर राहुलला बाबांकडे ठेवलंय, तो खेळतोय आणि आम्ही पटापट आमची कामं करून येतो. आम्ही आलोय खायला बाहेर आणि मस्त पावभाजी आणि पिझ्झा ऑर्डर केलाय. आणि आता जेवूनच आम्ही घरी जाणार आहोत. सो आम्ही आलेलो आहोत बाबांकडे. जरा ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्याच नाही मिळाल्यात. साडी जी एक एक्स्ट्रा द्यायची होती ती दिली आहे. फॉल बिडिंगची साडी राहिली आहे, कारण त्या माझ्या नेहमीच्या काकू नव्हत्या. ब्लाऊज वगैरे सुद्धा घेतलेला आहे. आणि पुष्कर आणि राऊचं शॉपिंग आम्ही उद्या करणार आहोत. आणि बाकी येता येता घरातलं दूध अंडी वगैरे घेऊन आली आहे. पण आत्ता हे जरा बाबांच्याच फ्रीजमध्ये ठेवते, घरी जाताना हे घेऊन जाईन. सो फायनली घरी पोहोचलेलो आहोत. आणि नंतर थोडं बाबांकडे काही शूट वगैरे नाही करता आलं, कारण आम्ही सुद्धा खूप दिवसांनी बाबांकडे गेलो होतो. छान गप्पा वगैरे मारल्या. आणि नंतर थोडंसं राहूसुद्धा झोपेला आलेला, त्याच्यामुळे मग नंतर मी काही तिथे शूट नाही केलं. आणि नंतर डायरेक्ट घरीच आलो आम्ही. सो बाहेरची आज जी कामं होती ती सगळी झालेली आहेत. आता मी जरा फ्रेश होते पटकन. आणि थोडंसं घरचं रुटीन कुठूनही बाहेर आलं तरी एक घरातलं रुटीन असतंच. सो पहिले पटकन फ्रेश होते. तर मस्त फ्रेश झाली आहे. आणि असा हा आजचा सॅटरडे आम्ही छान स्पेंड केला आहे. जरा घरातली सुद्धा सकाळपासून कामं झाली आहेत, बाहेरची सुद्धा कामं करून आलो आहोत. आणि बाबांकडे सुद्धा एक फेरी मारून आलेलो आहोत. आणि आता उद्या आहे संडे. सो संडेचे सुद्धा प्लॅन्स अजून काही फिक्स नाही आहेत, पण उद्या काहीतरी करूच आम्ही. पण त्याच्या आधी मला उद्या मी करणार आहे हरभऱ्याची उसळ और तत्सम जे आपण चाट करतो हरभऱ्याचं तसं. तर मला हरभरा भिजत घालायचा आहे. आणि हरभरा तर भिजत घालतेच आहे, पण त्याआधी मला तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे की आपल्या पुष्कर अंकिता या यूट्यूब चॅनलचे 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत.
आणि आत्तापर्यंत थोडं असं होत होतं की 100 सबस्क्रायबर्स झाले किंवा 500 सबस्क्रायबर्स झाले तर आईला जाऊन पटकन सांगायचो किंवा घरात आम्ही शेअर करायचो. पण मला आत्ता मी तितकीच उत्सुक असते की ही गोष्ट तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. कारण कसं आहे 100 सबस्क्रायबर, 500 सबस्क्रायबर, 1000 आणि आता 2000 हे जे सगळे माइलस्टोन्स आहेत हे तुम्ही आणि मी आपण मिळून हा टप्पा पार करत आलेलो आहोत. आणि माझ्या पुढच्या जर्नीमध्ये सुद्धा तुमचा हा सपोर्ट आणि तुमचं हे प्रेम मला असंच गरजेचं आहे. कारण रोज सकाळी उठून नवीन कॉन्टेंट काहीतरी क्रिएट करणं हे मला तुमच्यामुळे शक्य होतं. कारण मी जे व्लॉग डेली अपलोड करते त्यावर तितक्याच हक्काने आपुलकीने तुम्ही मला ॲप्रिशिएट करत असता. माझ्या काही चुका होत असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला सांगत असता. आणि खरंच त्या गोष्टींनी मला खूप मोटिवेट व्हायला होतं की मी जे माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते ते खरंच तुम्ही आपलं मानून मला त्या गोष्टींवरती तुमचे अभिप्राय देत असता. आणि आत्तापर्यंतचं जे माझं डेली रुटीन होतं त्या रुटीनमध्ये मला आता एक हे नवीन रुटीन सुरू झालं आहे की रोज सकाळी उठून मी शूट करते, एडिट करतोय, माझे विचार मी तुमच्या समोर मांडते. सो हे नवीन रुटीन माझं सुरू झालं आहे. आणि आत्तापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो असा होता आणि हा आपल्याला असाच पुढे कंटिन्यू करायचा आहे. सो पटकन आता मी हरभरे भिजवून घेते. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नेहमीप्रमाणे सी यू अगेन. व्लॉग नंबर 117 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.